श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी येत आहे। गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात, त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते। गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा, अर्थात चैत्र पाडवा। धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे। चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होईल, तर 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी म्हणजे 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहण्याकरता आपण प्रार्थनाही करत असतो। आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडवा येण्या अगोदर आपल्या घरातनं ह्या काही वस्तू आहेत ज्या घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहेत, कारण गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष हे सुरू होतं आणि नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं जाण्याकरता आपल्याला ह्या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्या घरातनं बाहेर काढायच्या आहेत, कारण ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये दारिद्र्य घेऊन येतात। ह्या वस्तू आपल्या घरामध्ये असण्यामुळे जे आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात, घरामध्ये भांडणं होतात, कलह होतात आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असते, दोष असतात, दारिद्र्य असतं, त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी हे टिकून राहत नाही। आणि म्हणूनच जे आहे प्रत्येकाने गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आवर्जून ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहेत। तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। आपण सकाळी लवकर उठल्यावर आपल्या घराची साफसफाई करत असतो, म्हणजे आपण घरामध्ये कचरा काढत असतो आणि जर तुमच्या घरामध्ये तुटलेला झाडू असेल तर त्यामुळे जे आहे आपल्यावर माता लक्ष्मी ही क्रोधित होत असते, कारण झाडू केरसुळीला जे आहे आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि आवर्जून आपण दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन करतो तेव्हा आपण केरसुळीची जी आहे ती पूजा करत असतो। आणि जर आपल्या घरामध्ये तुटलेला झाडू किंवा केरसुळी असेल तर त्यामुळे जे आहे आपल्यावर माता लक्ष्मी ही क्रोधित होते आणि ती आपलं घर सोडून निघून जाते। आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये असा तुटलेला झाडू किंवा केळसुरी असेल तर आवर्जून जे आहे तुम्हाला नवीन वर्ष सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरातनं ते बाहेर काढून टाकायचं आहे। त्याचबरोबर आपण देवपूजेमध्ये वापरणारे जे कपडा आहे, म्हणजे आपण जे लाल कलरचा कपडा देवाला ठेवायच्या अगोदर खाली अंथरत असतो, त्या कपड्यावर जर छिद्र पडली असेल, बऱ्याच आपण अगरबत्ती लावतो आणि त्यामुळे त्या कपड्यांवर छिद्र हे पडत असतात, तर तसे कपडे अजिबात आपल्याला देवपूजेमध्ये वापरायचे नाहीत, ते तुम्हाला लगेचच काढून टाकायचे। त्याचबरोबर एखादा कपडा खूप मळका आहे, खूप खराब झालेला, तेलामुळे चिकट झालेला असा कपडासुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये वापरायचा नाही आहे। त्याचबरोबर आपण देवपूजेमध्ये जे दिवे वापरतो तर त्या दिव्यांमधनं जर तेल गळत असेल किंवा जी पूजेला भांडी वापरतो त्या भांड्यांना चिरा गेले असेल, तडा गेलेले असेल, तर अशा वस्तूसुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये वापरायच्या नाही आहेत, ह्यामुळे उलट आपल्याला दोष हे लागत असतात। त्याचबरोबर इतरसुद्धा वस्तू ज्या आपण देवपूजेमध्ये वापरत असतील त्या तुटलेल्या असतील किंवा खराब झालेल्या असतील तर आवर्जून आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदर त्या आपल्या घरातनं बाहेर काढायचे आहेत। आता ह्या वस्तू काढायचे म्हणजे काय करायचं, तर आपल्याला ह्या वस्तूंचं विसर्जन करायचं, इकडे तिकडे टाकून द्यायचं नाही आहे, कारण जर आपण ह्या वस्तू इकडे तिकडे टाकून दिल्या आणि त्याच्यावर चुकून कळत नकळत कोणाचा पाय पडला तर त्याचे दोषसुद्धा आपल्यालाच लागतात, म्हणून ह्या वस्तूंचं तुम्हाला व्यवस्थित विसर्जन हे करायचं आहे। त्याचबरोबर जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुटलेली फुटलेली भांडी असतील, म्हणजे पोलपाट आहे, लाटणी आहे किंवा एखादा कप आहे त्याची कडी तुटलेली आहे किंवा प्लेट्स आहेत किंवा वाटे आहेत त्यांना चिरा गेलेल्या आहेत, तडा गेलेले आहेत, तर अशी भांडी जी आहेत ती आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची नाही, तीसुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायची आहेत, कारण ह्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष हे निर्माण करत असतात।
गुढीपाडव्याच्या अगोदर येते अमावास्या. जर तुम्हाला तुमच्या घरातनं नकारात्मकता किंवा हे दोष आहेत ते घरातनं बाहेर काढायचे असतील तर तुम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावास्येच्या दिवशी सुद्धा ही साफसफाई केली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, अवदस आहे ती तुम्ही तुमच्या घरातनं बाहेर काढू शकता. त्यामुळे सुद्धा जी आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. कारण तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता नसेल, दोष नसतील, दारिद्र्य नसेल तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी हे आगमन करत असते. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू आहेत ज्या बिघडल्या आहेत किंवा तुम्ही वापरत नसतील, बंद पडलेल्या आहेत आणि त्या तशाच तुमच्या घरामध्ये ठेवलेल्या असतील तर चुकूनही असं करू नका. कारण ह्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण करत असतात. त्याचप्रमाणे बंद पडलेलं घड्याळसुद्धा चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवू नका. म्हणजे तुम्हाला कोणी दिलेलं आहे, तुमच्या प्रियजनाने तुम्हाला घड्याळ दिलेलं आहे आणि ते खराब झाले तरी तुम्ही ते सांभाळून ठेवलं आहे, पण तुम्ही चुकूनही ही चूक करू नका. कारण हे बंद पडलेलं जे घड्याळ असतं ती आपली प्रगती थांबवण्याचं काम करत असतं. आणि म्हणूनच जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या काही वस्तू असतील तर आवर्जून गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपल्या घरातनं ह्या वस्तू तुम्हाला बाहेर काढून टाकायच्यात. कारण ह्या वस्तू ज्या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत ते आपल्याला बऱ्याच प्रकारचे ग्रहदोष निर्माण करतात. म्हणजे राहू, केतू, शनी ह्यासारख्या ग्रहांचे दोष आपल्याला निर्माण होतात. आणि तुम्हाला माहितीच आहे जर हे ग्रहदशा आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं. त्याचप्रकारे आपल्या प्रत्येकाच्या घरी जुने कपडे झाल्यानंतर बऱ्याच लोकांना सवय असते ती की तसेच आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ते कपडे जे आहेत ते ठेवून देतात. म्हणजे फाटलेले कपडे असतील किंवा जुने झाले आहेत म्हणून आपण वापरत नाहीत तर ते एका कोपऱ्यामध्ये ते कपडे तसेच पडलेले असतात. पण चुकून ही चूक करू नका. कारण हे फाटलेले कपडे, हे जुने कपडे आपण एका कोपऱ्यामध्ये टाकून ठेवल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष हे निर्माण होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या ह्या येत असतात. आणि म्हणूनच नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला ह्या वस्तू आवर्जून आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे एखादी काचेची वस्तू आहे ती तुटलेली आहे, फुटलेली आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू नका. कारण तुटलेली काच ही घरामध्ये ठेवणं अतिशय अशुभ मानलं जातं. आणि म्हणूनच अशा तुटलेल्या फुटलेल्या काचेच्या वस्तू असतील तर आवर्जून त्यासुद्धा तुम्हाला पाडव्याच्या अगोदर बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर महाभारताचं चित्र असेल किंवा नटराजाची मूर्ती असेल किंवा हिंसक प्राण्यांचे चित्र असतील, फ्रेम म्हणून तुम्ही आवडल्यात फ्रेम्स म्हणून तुम्ही आणून लावले असेल तर चुकूनही ही चूक करू नका. ह्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कलह हे निर्माण होतात, तुमच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागतात, तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होतात जर अशा प्रकारचे चित्र किंवा मूर्त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे. तर ह्या काही वस्तू आहेत, ह्या काही चूक आहेत ज्या आपल्याला कळत नकळत सुद्धा करायच्या नाहीत. कारण ह्या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होतात आणि ह्या दोषांमुळे आपल्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे कायम टिकून राहतं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की येणारं 9 वर्ष तुमचं भरभराटीचं, सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं जावं तर आवर्जून ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढून टाकायच्यात. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.